आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। लोणार मेहकर मतदारसंघातून प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या शिवसेनेच्या तिकिटावर प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आयुष्यमान सिद्धार्थ रामभाऊ खरात यांचा नागरी सत्कार बुलढाणा जिल्हा बौद्ध समूह मंडळ मुंबई यांच्यातर्फे ठाणे येथील मंगला हायस्कूल सभागृह तळमजला या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी मुंबई व मुंबईच्या आसपास परिसरात राहणारे सर्व नागरिक प्रचंड संख्येने कार्यक्रमासाठी हजर होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या जाहीर नागरी सत्काराच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय तायडे साहेब, माजी न्यायमूर्ती अवसरमोल साहेब, ज्यांचं नाव विजी म्हणजे व्हेरी गुड फ्रेंड, व्हेरी गुड जाधव, विनायकरावजी जाधव साहेब, आमचे मित्र एकनाथराव शिंदे साहेब आणि आपल्या बुलढाणा जिल्हा बौद्ध संघाचे अध्यक्ष आदरणीय इंगळे सर, समोर बसलेले सन्माननीय प्राचार्य तायडे सर, गवई साहेब, सरकटे साहेब, आमचे भालेराव साहेब ज्यांनी या 2 वेळा चान्स घेतला या ठिकाणी, दिलीपराव, सगळ्यांची मी नावं आता सगळे माझ्या परिचयाची आहेत। सगळे उपस्थित आपले नातेवाईक बंधू आणि भगिनींनो, मी बघतोय की तुमच्या आनंदाला आज पारावार ओढलेला नाही, कारण मी सिद्धार्थ खरात आमदार नाही, तुम्हाला सगळ्यालाच मी आमदार झाल्यासारखं वाटतंय। मी नाव विसरलो, पवार साहेब सुद्धा खूप चांगलं निवेदन करतात। तर तुमच्या आनंदात मी तुमच्या एवढा सहभागी आहे, कारण मी जरी आज आमदार असलो तरी तुम्ही सगळे माझ्यासारखेच आमदार आहेत हे लक्षात ठेवा, कारण मी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2016 पासून आपण सगळेजण नवी मुंबईचा संदर्भात एकत्र येतोय। 18ला रितसर त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि आपण चांगले 4-5 कार्यक्रम दिलेले आहेत। आपण सगळे एकत्र भेटलेलो आहे आणि आपल्याला आठवत असेल की आपण एक आंबेडकर नायक अतिशय म्हणजे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आंबेडकर नायक सुद्धा सगळ्यांनी मिळून केलेला आहे। त्या आंबेडकर नायक म्हणजे ही एक त्यावेळेसची असं म्हणा की लिटमस टेस्टच होती आणि आपण त्यात उतरलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रत्यक्ष वाचणारी, समजणारी, लिहिणारी आणि व्यक्त करणारी माणसं आपण शोधत होतो। त्यातून आपण आंबेडकर नायक निवडले। बाबासाहेबांचा विचार जेव्हा आपल्याला मांडता येईल तेव्हा खरा आपला समाज एका दिशेनं चांगला जाईल हा त्या मागे संकल्प होता। अनेक कार्यक्रम आपण घेतले आणि भरगतच्या प्रमाणात आपण ते यशस्वी केलेले आहेत। मला आठवते की मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये, आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ ही सगळी मंडळी आपली सहभागी होते। समाजाच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या काही आजूबाजूचे आहेत, पण बहुसंख्य आपली सगळी मंडळी बुलढाणा जिल्ह्यातली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातली माणसं शिकून सवरून इथं आली। इथं येऊन काहीतरी करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन काय देता येईल का याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे। त्यातूनच एक संघटना या ठिकाणी उभी राहिली आणि एक जिल्हा भवन ज्याला म्हणू आपण बुलढाणा भवन ची मागणी पुढे आली आहे। त्या संदर्भात पाठपुरावा केला, मला वाटतं कार्यक्रम केले, वर्गणी काढले, बरेच आपण कार्यक्रम सुरू आहे।